नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल राऊत। हा जो आपल्या मानेचा पोर्शन आहे तो दुखतो किंवा डोक्याच्या खालचा भाग दुखतो, त्याबरोबरच हात दुखतो, हातामध्ये खूप वेदना होतात, मुंग्या येतात, मानेच्या ठिकाणी बधीरपणा जाणवतो, हात जड वाटतो, अशी वेगवेगळी लक्षणे ही मानदुखीच्या संदर्भात असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही मानदुखी का होते, त्याचे आयुर्वेदिक उपचार कसे केले जातात, तसेच घरगुती स्वरूपामध्ये मानदुखीमध्ये आपण काय करू शकतो या संदर्भाची माहिती आज आपण बघणार आहोत। मानदुखीमध्ये महत्त्वाचं कारण जे असते ना, ते म्हणजे मसल स्पाझम होते। बऱ्याच वेळा काय होतं की एकाच ठिकाणी आपण बसून असतो किंवा चुकीच्या पोझिशनमध्ये आपण बसून असतो, त्यामुळे मसलच्या ठिकाणी स्पाझम येतो किंवा ते जखडतात आणि त्यामुळे मानदुखी ही होत असते। तसेच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस नावाचा जो आजार आहे, त्याच्यामध्ये मानेचे जे मणके आहेत ते झिजतात आणि ते झिजल्यानंतर मग त्याच्या बाजूला ज्या नाड्या किंवा नर्व असतात त्या दबल्या जातात, मग त्यामुळे तिथे खूप वेदना असतात। यालाच न्यूरोलॉजिकल पेन असे म्हणतात। न्यूरोलॉजिकल पेन म्हणजे काय असते, तर ते नाडीच्या संदर्भात असते। त्यामुळे मान, खांदा आणि हात हे दुखायला लागते, हातामध्ये मुंग्या यायला लागतात, बधीरपणा सुद्धा जाणवतो। तर अशा पद्धतीने दोन महत्त्वाची कारणे हे मानदुखीची आहे, जी ॲलोपॅथी सायन्सनुसार आहेत। आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर आपण मानदुखीचा विचार केला, याच्यामध्ये 3 दोषांमुळे मानदुखी ही होताना आढळते, म्हणजे वातामुळे होणारी मानदुखी, पित्तामुळे होणारी मानदुखी आणि कफामुळे होणारी मानदुखी। वातामुळे मानदुखी होणारे जे पेशंट असतात ते मेहनत करणारे पेशंट असतात, उदाहरणार्थ मजदूर वर्ग किंवा काही स्त्रिया, खेडेगावामध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांना बऱ्याच लांबून पाणी आणावं लागतं, काही मजदूर वर्ग असतो जो डोक्यावर वजन उचलतो, अशा प्रकारचे जे व्यक्ती आहेत ज्यांना डोक्यावर वजन उचलावं लागतं आणि बरेच दिवस ते असं करत असतात, तर अशा वेळी त्यांचे जे मणके आहेत ते झिजतात आणि त्याच्या आजूबाजूच्या मांसपेशीचा शोष होतो आणि मग त्यांना मानदुखीचा हा त्रास होतो किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास होतो। तर अशा वेळी त्यांच्या शरीरात वात कमी करणे, त्यांच्या मानेच्या मांसपेशीला पोषण देणे, अशा प्रकारे ट्रीटमेंट करावी लागते। यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते। दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पित्तामुळे सुद्धा मानदुखी होते। काही जणांना वाटतं की मानदुखीमध्ये वाताचाच संबंध असतो, पण पित्त दोषामुळे सुद्धा, पित्त जेव्हा शरीरामध्ये वाढतं त्यामुळे सुद्धा आपल्याला मानदुखी ही होऊ शकते। हे साधारणतः 30 ते 60 म्हणजे या मध्यम वयोगटामधील लोकांमध्ये होतं आणि विशेष करून यामध्ये जे पेशंट आहेत ते लेडीज पेशंट असतात। जो स्त्री वर्ग आहे त्यांच्यामध्ये अशी मानदुखी असते। अशा पेशंटला पित्ताचे पण त्रास असतात, म्हणजे मानदुखी ही असतेच, त्याचबरोबर पोटामध्ये जळजळ करणे किंवा काही खाल्ले तर अन्न वर येणे, पोट फुगणे, पोटामध्ये आगाग करणे, हातापायांची आगाग किंवा मानेच्या ठिकाणी आगाग करणे, अशी लक्षणे या पेशंटमध्ये असतात। यामध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये पित्त वाढतं, आपल्या शरीरामध्ये तेज महाभूत हेही वाढतं आणि जेव्हा पित्त वाढतं तेव्हा ते वाताला सुद्धा बरोबर घेतं आणि रक्ताची सुद्धा दृष्टी करते। या सगळ्यामुळे जे मणके असतात त्यांची झीज हे लवकर घडून येते। तुम्ही आजकाल बघाल की 35 ते 40 या वयामध्ये सुद्धा अनेक जणांचे एक्सरे काढले तर त्यामध्ये असे दिसून येते की मणकेची झीज ही झालेली आहे। तर अशा वेळी त्यांच्या शरीरामध्ये पित्त जे असतं ते खराब झालेलं असतं, त्यामुळे त्यांना त्रास होतो। तुम्हाला शरीराच्या तुमच्या पित्त वाढणार नाही अशा दृष्टीने आहार विहार घेणे आवश्यक असतं। पित्त वाढणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ तिखट, मसालेदार पदार्थ, असे जे पदार्थ असतात, जे खारट पदार्थ असतात, जे आंबट पदार्थ असतात, या सर्व पदार्थांमुळे शरीरातील पित्त हे वाढले जाते। तसेच काही लोक रात्रीचं जागरण करतात, तर अति जागरण केल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये पित्त वाढतं आणि अधिक वेळ उपाशी राहिल्यामुळे सुद्धा पित्त वाढतं। स्त्रियांमध्ये साधारणपणे पाळी यायच्या आधी 4 ते 5 दिवस ॲसिडिटीचा त्रास हा चालू होतो आणि त्याचबरोबर मानदुखी सुद्धा चालू होते। तेव्हा अशा वेळी पित्ताची जर चिकित्सा केली गेली, जेव्हा पित्त वाढलेले असतात त्यामुळे मानदुखी असते, अशा वेळी जर पित्ताची औषधी घेतली, पित्ताची ट्रीटमेंट घेतली, तर मानदुखी ही 10 ते 15 दिवसांमध्ये बरी होते। बऱ्याच दिवसांची मानदुखी सुद्धा 10 ते 15 दिवसात बरी होते, कारण पित्ताची चिकित्सा ही केली गेलेली नसते। जी काही पेन किलर असतात, वेदनाशामक औषधी असतात, ही सगळी शरीरात पित्त वाढविणारी असतात। त्यामुळे काय होतं की पित्त रिलेटेड जे काही मानदुखी आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, त्यांना बरेच दिवस आराम पडत नाही। अशा वेळी जेव्हा ते आयुर्वेदिक चिकित्साकडे येतात आणि पित्त दोषाचे निदान हे केलं जातं आणि त्याप्रमाणे औषधोपचार केले जाते, तेव्हा त्यांना छानपैकी लगेच आराम पडतो। आता आपण कफामुळे होणारी मानदुखी, ज्यावेळी त्याच्या शरीरामध्ये कफ वाढतो त्यामुळे मानेमध्ये स्तंभ निर्माण होतो। कफ हा कसा थंड गुणांचा आहे, त्यामुळे सतत एसी मध्ये काम करणं किंवा एकाच ठिकाणी बसून काम करणं, 4 ते 5 तास जे जागेवरून हलत नाहीत किंवा स्थिर बसून असतात, त्यावेळी ही जी मानेची मसल्स आहे
त्यांच्यामध्ये स्तंभ निर्माण होतो. स्तंभ म्हणजे काय तर जखडलेपणा, त्यांना मान जी आहे हलवायला जमत नाही किंवा सकाळी उठल्यावर एकदम जाग आलेली असते तर हा स्तंभ लक्षात येतो. मग अशा वेळी आपल्याला काय करता येईल तर अशा वेळी जे काही पेशंट असतात किंवा जे ऑफिसमध्ये कंटिन्यू काम करणारे असतात, लॅपटॉपवर डेस्कटॉपवर जे काम करतात, त्यांना थोड्या वेळासाठी ब्रेक घ्यायला पाहिजे. 1 तास झाल्यानंतर पुन्हा काम चालू करायचे. एकाच ठिकाणी जेव्हा तुम्ही स्थिर बसणार आहात त्यावेळी तुमच्या मानेमध्ये कफ हा वाढतो आणि हा कफ जो असतो ना तो वाताच्या गतीला अवरोध करतो आणि मग नंतर त्या ठिकाणी जी मणके आहेत ते झिजायला लागतात आणि सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास हा चालू होतो. तेव्हा अशा पद्धतीने वाताने होणारी मानदुखी, कफाने होणारी मानदुखी आणि पित्ताने होणारी मानदुखी ही पेशंटला होत असते. त्याप्रमाणेच पेशंटचे निदान केले जाते आणि आयुर्वेदिक औषध उपचार सुद्धा केले जाते. आता वाताने जर मानदुखी असेल तर त्या ठिकाणी योगराज गुग्गुळ, महारासनादी गुग्गुळ ही औषधी दिली जातात. पित्तामुळे असेल तर कामदुधा रस यासारखी औषधी दिली जातात. वातामुळे जर मानदुखी असेल तर एकांगवीर, महावात विध्वंस यासारखी औषधी दिली जातात. औषधी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवी. डॉक्टर जेव्हा चेक करतात तेव्हा समजतं की कोणता दोष हा किती प्रमाणामध्ये बिघडलेला आहे. त्यानुसार डॉक्टर औषधोपचार हे करत असतात. एक 10-15 दिवस जरी तुम्ही औषधी व्यवस्थित घेतली तर मानदुखी ही व्यवस्थित व्हायला मदत होते. त्यानंतर काही जणांना जो सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास असतो म्हणजे जिथे मणक्यांची झीज झालेली असते व बरेच दिवसांपासून हा त्रास असतो ना, तर यांना मणक्यांना बळकटी देणे, हाडांना बळकटी देणे अशा स्वरूपाचे काही पंचकर्म उपचार हे आपल्याला करावे लागतात. यामध्ये पत्रपोटली शेक आहे, जसे की काही झाडांची पाने असतात, निर्गुणांची पानं, एरंड्याची पाने, अशा झाडांची पानांची पोटली बनवून तिथे हा शेक दिला जातो. नंतर पिंडस्वेद, यामध्ये औषधी द्रव्य आणि तांदूळ हे एकत्र शिजवून पिंड तयार केला जातो आणि त्याचा स्वेद दिला जातो. यानंतर मण्याबस्ती आहे. मण्याबस्तीमध्ये मानेच्या ठिकाणी पाळी तयार केली जाते व त्यामध्ये औषधी तेल सोडले जाते व शेक दिला जातो. यानंतर तिक्तक्षीर बस्ती नावाचे आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आहे. यामध्ये कडू रसांची औषधी जी असतात ती दुधामध्ये उकळून आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप मिक्स करून पेशंटला शौचाच्या मार्गवाटे पोटामध्ये सोडले जातात. अशा प्रकारचे एका इंजेक्शन सारखंच काम करतं. जे दूध आहे ते दूध डायरेक्ट हाडापर्यंत जाते आणि झीज भरून काढण्यास मदत करते. जेव्हा पेशंटला भरपूर पेन असतं त्यावेळी आयुर्वेदिक डॉक्टर विद्धकर्म किंवा अग्निकर्म यासारखे सुद्धा पंचकर्म करतात. यामुळे तिथे जो अडकलेला वात असतो ना तो निघून जातो आणि 1 ते 2 थेंब रक्त बाहेर पडतं. त्या ठिकाणी अडकलेला वात निघून गेल्यामुळे पेशंटला लगेच वेदना ह्या कमी व्हायला लागतात. जेव्हा जेव्हा इमर्जन्सीमध्ये पेशंट येतो किंवा पेशंट म्हणतो की बरेच दिवसापासून मान दुखत आहे, मान एकदम जखडलेली आहे, वेदना होतात, तर एक वेळा आयुर्वेदिक डॉक्टर हे वेदनकर्मचे 1 ते 4 ते 5 सेटिंग करतात. त्यामुळे पेशंटला बऱ्यापैकी आराम मिळतो. त्याचप्रमाणे अग्निकर्म पण आहे. अग्निकर्मामध्ये एक शलाका असते जी कोमट केली जाते, इथे शेक दिला जातो. त्यानंतर जलोपवचरण आहे. यामध्ये जी जळू असते ते त्या ठिकाणी जावली जाते. त्या ठिकाणचे जे दूषित झालेलं रक्त असतं ती जळू शोषून घेते आणि तिथलं पेन हे कमी होण्यास मदत होतं. अशा पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने वेगवेगळे उपचार केले जातात. तुम्ही घरच्या घरी मानदुखीमध्ये काय उपचार करू शकता तेही मी तुम्हाला आज सांगते. बघा, जेव्हा मानेमध्ये तुमचा स्तंभ निर्माण होतो किंवा जखडल्यासारखं निर्माण होतं किंवा वेदना निर्माण होतात त्यावेळी तुम्ही एक छोटी वाटी त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तिळाचे तेल घ्या, 1 ते 2-3 लसणाच्या पाकळ्या घ्या, ठेचून त्याच्यामध्ये टाका आणि थोडासा ओवा टाका, थोडंसं हिंग टाका. अशा पद्धतीने जे तेल गॅसवर थोडं गरम करा, म्हणजे तो अगदीच थोडं फोडणी दिल्यासारखं करा आणि ते तेल गाळून घ्या. त्यानंतर ते तेल हळूवार तुमच्या मानेच्या ठिकाणी किंवा दुखण्याच्या भागाला लावा. यामुळे काय होतं, हाडांचं पोषण चांगलं होतं, त्याला हाडांना बळकटी मिळते आणि झालेली झीज ही भरून निघण्यासाठी मदत होते. अशाच उपयुक्त माहितीसोबत आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.